न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश बनले आहेत। दलित समाजातील ते दुसरे सरन्यायाधीश असणार आहे। भूषण गवई नेमका कोण आहेत आणि त्यांचा प्रवास नेमका कसा होता याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये झाला। केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांचे ते सुपुत्र आहेत। भूषण गवई यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमध्ये झालंय। त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे। 16 मार्च 1985 ला ते बारचे सदस्य झाले। त्यानंतर 1987 पर्यंत त्यांनी हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि माजी ॲडव्होकेट जनरल यांच्यासोबत काम केले। त्यानंतर 1987 ते 1990 मध्ये त्यांनी मुंबई हायकोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस केली। त्यानंतर ते नागपूरला स्थायिक झाले आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली। 17 जानेवारी 2000 साली नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली। त्यांना 14 नोव्हेंबर 2003 साली मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली। 12